नमस्कार, मी सुमित शंकर सावंत आणि तुम्ही पाहताय TV9 मराठी। या बातमीपत्रात बऱ्याच महत्त्वाच्या बातम्या बघायच्यात, पण सुरुवातीची एक महत्त्वाची बातमी आहे। तुम्ही गद्दारांना सोबत घेऊन सरकार बनवलं आणि दगाफटक्याच्या गोष्टी करताय। शहांनी शरद पवारांवर केलेल्या टीकेला संजय राऊतांनी हे उत्तर दिलंय। मोदी शहांनी गद्दारीला खतपाणी घातलं असंही संजय राऊत म्हणाले। ठाकरेंना दगाबाज म्हणणं हा बाळासाहेबांचा अपमान असल्याचं देखील संजय राऊत यांनी म्हटलंय। काल अमित शहा यांनी शिर्डीमध्ये महाअधिवेशनामधून उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यावरती टीकास्त्र डागलेलं होतं आणि त्याला आता संजय राऊत यांनी देखील उत्तर दिलेलं आहे। ठाकरेंना दगाबाज म्हणणं म्हणजेच बाळासाहेबांबद्दल बोलणं असंही त्यांनी म्हटलंय। महाराष्ट्र की विजय ने 1978 से शरद पवार जी ने जो दगा फटका की राजनीति शुरू की थी, उसको 20 फुट जमीन में दफनाने का काम आप लोगों ने किया। उद्धव ठाकरे जी ने हमारे साथ जो द्रोह किया था, 2019 को विचारधारा छोड़ी थी और बाला साहब ठाकरे के सिद्धांतों को छोड़ा था, झूठ फरेब कर कर मुख्यमंत्री बने थे। वो उद्धव ठाकरे जी को आपने उनकी जगह बताने का काम किया है। गद्दारांना सोबत घेऊन आपण सरकार बनवलंय आणि आपण दगाफटक्याच्या गोष्टी करता। या देशामध्ये गद्दारीला जर कोणी खतपाणी घातला असेल बेमानी घटनाबाह्य कामांना, तर ते भारतीय जनता पक्षानं खास करून नरेंद्र मोदी आणि अमित शहानी घातलेलं आहे। आणि हे अमित शहा स्वाभिमानी महाराष्ट्रात येऊन बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेवर टीका करतात। उद्धव ठाकरे साहेबांना दगाबाज म्हणणं हा हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा अपमान आहे, ज्या बाळासाहेब ठाकरेंच्या नावावर तुम्ही पोट भरताय अजून। आणि हे महाराष्ट्रात येऊन बोलणं आणि त्याच्यावर टाळ्या वाजवणारे लोक तिकडे होते शिर्डीमध्ये, हा महाराष्ट्राचा अपमान आहे।